प्रमिला ए अगं आज काय आहे विशेष मग तू सकाळ सकाळ आंघोळ बिंघोळ करून एवढं जोरात तयारी चालू आहे तुझी मला काय कळनाच हा मग तयार तर असणारच की. अगं काय सांग तरी जरा. मग आज माझे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणल्यावर अरे सण आहे की आज. आ आज सण आहे की नाही आपला. ते तर माहितीच होतं दरवर्षी तू करतीच. हम्म. पण ह्या वर्षी अजून थोडं म्हणजे दरवर्षी तुझा उत्साह असं वाढतच जाते का असं कुठला तरी मोठा सणापेक्षा सुद्धा मोठं करतीच. मग हा आपल्यासाठी सणच आहे हिंदू धर्मासाठी. त्याच्यामुळे तर आपण जिवंत आहे. त्याच्यामुळे तर आपल्याला आपला हिंदू धर्म आहे. त्यांच्यामुळे आपले सगळे देव देवारे येत आहेत माहितीये का. नाहीतर आपली काय अवस्था असते आता. मग त्यांचं नाही करायचं कोणाचं करायचं साजरा. बरोबर. मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वेळेस डबल तिब्बल नाही 10 पट आनंद आहे. 10 पट. कशामुळे सांगा. सांग की तूच सांगा सांग की. तूच सांग. माझ्या स्वतःच्या घरात करणार आहे. प्रत्येक वेळेस भाड्याच्या घरात करायची. आता ह्यावेळेस माझ्या स्वतःच्या घरात झेंडा लावणार आहे ना आज मग घरावर? लावणार आहे की. मोठा. मग मला तर मूर्ती पण आणायची होती पण जरा परिस्थिती नाही म्हणताना आपलं फोटोवरतीच करायचं बरोबर. आज. चालते. जरा सगळं आवरूनच निवांत करणार होते पण नेमकं शाळेचा आज तास आहे ना शिष्यवृत्तीचा तर त्याला 9 वाजेपर्यंत पोहोचवायचंय शाळेत. त्याच्यामुळे पटपट आवरायला लागली. मित्रांनो दरवर्षी आहे ना आम्ही दरवर्षी मोठ्याने साजरी करतो शिवजयंती आम्ही घरामध्ये सगळेजण. तर इथून माग म्हणजे नाही का बऱ्याच कोणी झेंडा लावू देत नव्हतं. हा कोणी कालवा करू देत नव्हता. गाणी सुद्धा लावू द्यायची नाहीत. हो काय गाणी लावलं थोडं मोठ्यानं असं तशी म्हणायची. आता कोणाचा बाप येणार आहे. आता आज माझ्या बापाची जयंती. आज कोणाचा बाप वाढवणार आहे. आज मोठ्यात जल्लोषात करायची तयारी मग विषय आहे का. करूया मित्रांनो. काय आहे माहिती आहे का दरवर्षी आम्ही करतो. तुम्ही जर जुने सबस्क्रायबर किंवा फॉलोअर असाल ना तर तुम्हाला माहित असेल दरवर्षी फोटो असतात. दरवर्षी असते दरवर्षी. राहा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू पुढं. आपण तर हे काहीच नाही. किती शिवभक्त काय काय करतो शिवाजी महाराजांसाठी. आपल्या काय काय करतो. पर्यंत जेवढं होईल आपलं तेवढं हे तर करायचं. काहीच नाहीये. जेवढं आपल्याशी होतं तेवढं आपण करायचं. जेवढं